ओके मित्रांनो, त्रिकोण रचना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्रिकोण रचना अभ्यासताना त्याच्या आधी सुरुवातीला आपण त्रिकोणाचा पायालगतचा कोन आणि त्रिकोणाच्या उर्वरित ज्या दोन बाजू असतील त्या बाजूंची लांबी जर दिलेली असेल तर त्रिकोण रचना कशी करावी हा भाग आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला. आज आपण काय बघणार आहोत तेच. त्रिकोणाचा पाया दिलेला असेल, पायालगतचा एक कोन दिलेला असेल आणि त्यानंतर त्रिकोणाच्या ज्या उरलेल्या ज्या दोन बाजू असतील त्या बाजूंच्या लांबीतला फरक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला त्रिकोण रचना करायची. खूप इंटरेस्टिंग त्रिकोण रचना आहे बघा या ठिकाणी. चला तर आपण पहिल्यांदा आपण दिलेले माप जसं असेल त्या पद्धतीने आपण जाऊया. त्रिकोण XYZ असा काढा की YZ बरोबर 7.4 लांबीचा रेषाखंड पहिल्यांदा आपण YZ काढून घेऊया. बघा या ठिकाणी मी 7.4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घेतो दिलेल्या मापाचा. राईट. त्याच्यानंतर काय सांगितलं बाळांनी, याला नाव देऊया YZ. हे आहे तुमचं 7.4. त्याच्यानंतर पाहता पुढचा कोन मग घ्यायला सांगितला. कोन XYZ बरोबर 45 अंश. किती अंशाचा आहे? 45 अंश. लक्षात घ्या. 45 अंशाचा कोन मोजण्यासाठी तुम्हाला कोन मापकचा उपयोग करावा लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी अशा पद्धतीने कोन मापक ठेवतो. लक्षात घ्या ही 90 ची रेषा नाही का, हा कंप्लीट या ठिकाणी आला पाहिजे आणि शून्याची रेषा ह्या रेषेवर आली पाहिजे. असं खालीवर होऊन द्यायचं नाही. हे बघा हे टोक मी इथे ठेवणार, त्याच्यानंतर ही शून्याची रेषा अशी आली. आता किती अंशाचा कोन मोजायचा आपल्याला? 45. बघा बरं. यस 45. 0, 10, 20, 30, 40, 40च्या पुढे बारीक 5 रेषा जायचं. हा 45 अंशाचा कोन मोजून घेतला मी. त्याच्यानंतर ही रेषा अशा पद्धतीने काढायची आपण. रेषा किरण काढल्यासारखा हा किरण काढतोय बघा. राईट. हा मी किरण अशा पद्धतीने काढला. ओके. आता हा किती घेतला हे नंतर ठरवणार आहोत आपण, पण एकदा किरण काढून घेतला. चला इथे किती अंशाचा कोन मोजला होता आपण? 45 अंशाचा. तेही माप लिहिलं. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, पाहता तुम्हाला दोन बाजूंमधला फरक दिलेला आहे तो 2.7. आपण फरक काढायचा. 2.7 एवढा अंतर घ्यायचा. तर या ठिकाणी 2.7 अंतर घेतल्यानंतर Y ह्या ठिकाणी टोक ठेवायचं आणि ह्याला असा कट करायचं. राईट. कट केलं तर हे अंतर तुमचं किती झालं आता ह्या ठिकाणी? 2.7. 2.7 एवढ्या अंतरावरती आपण कट मारला आणि हा बिंदू आता ह्या ठिकाणी असा जोडूया. दिसते तुम्हाला कृती? ओके. अशा पद्धतीने याला आता कोणता बिंदू म्हणायचा? आपल्या पद्धतीने काही नाव देऊन टाकू आपण याला, आहे की नाही. तुम्हाला एक्स मिळवायचा. एक्स इथे नाही, एक्स इकडे कुठेतरी आहे. तो तुमचा हा डी बिंदू म्हटलं आपण त्याला समजा. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता हा DZ आहे ना, DZ याचा लंबदुभाजक काढूया. पहा मी आता कोणाचा लंबदुभाजक काढतो? हा जोडलेला DZ याचा लंबदुभाजक काढण्यासाठी याच्या ह्या अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आपण. याला हे 100% तुमचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे आणि असा चॉप मारायचा. त्याच वेळेस इथं खाली पण असा चॉप मारायचा. ओके. हे अंतर हलू न देता ह्या टोकाला या आता आणि फक्त काय करा, फक्त याला क्रॉस इथे आणि इथे असा क्रॉस घेतला. राईट. आता हे दोन क्रॉस फक्त आपल्याला जोडायचे. दोन्ही बाजूने चॉप मारल्यानंतर क्रॉस चॉप आलेत. हे क्रॉस चॉप आपल्याला हे ठिकाणी जोडायचे. ते असे वाढवायचे. दिसतंय तुम्हाला? फुली, ही फुली, इथली फुली आणि ही फुली बघा. ही जोडवणार, ही पार वरपर्यंत जाऊन द्यायची. राईट. अशा पद्धतीने. आता हे तुम्हाला माहिती आहे अंदूक दिसतं. ओके. आता इथे काटकून झाला. हा लंबदुभाजक काढला. DZ वरती आपण लंबदुभाजक काढला. याचा अर्थ काय झाला? हे जे अंतर आहे हे अंतर आणि हे अंतर सारखं झालं. राईट. लंबदुभाजक आणि त्याच्यानंतर हा काटकोन. आता लंबदुभाजक इथे छेदला, या रेषाला, या किरणाला या ठिकाणी छेदला. नंतर काय करूया, हा बिंदू आणि हा बिंदू जोडूया आपण.
ओके, हा बिंदू जोडला. पहा या ठिकाणी व्यवस्थित आकृती आहे. आणि हा जो बिंदू मिळाला मित्रांनो, या बिंदूलाच काय म्हणायचंय तुम्हाला, एक्स. तुमचा त्रिकोण पहा मग आता, एक्स वाय झेड, एक्स वाय झेड ह्या त्रिकोणाची रचना झाली. ओके, मग हा जर तुमचा लंबदुभाजक असेल, लंबदुभाजकावरचा हा बिंदू आणि हे रेषाखंडाचा हा बिंदू, हे अंतर लंबदुभाजकापासून ह्या बिंदूपासूनचं इथपर्यंतचं अंतर, म्हणजे हे दोन्ही अंतर कसे असतात, सारखे असतात. लंबदुभाजकाचा आपण प्रमेय ह्या ठिकाणी पाहिलेला आहे. त्या प्रमेयाचा आधार घेतला. एक्स डी चं अंतर आणि एक्स झेडचं अंतर कसं असतं, सारखं असतं. आता हे विधान आपल्याला सत्य आहे की नाही, आपण जे घेतलेलं बरोबर आहे की नाही, आपण या ठिकाणी चेक करू शकतो. पहा मग आता तुमचा वाय पासून एक्स पर्यंत म्हणजेच एक्स वाय हे अंतर पहा, एक्स पासून वाय पर्यंतचं अंतर म्हणजे काय, एक्स वाय अंतर बरोबर. त्याच्यानंतर डी पासून एक्स पर्यंतचं अंतर डी एक्स, डी पासून एक्स पासून डी पर्यंत किंवा डी पासून एक्स पर्यंत, एक्स डी म्हणा किंवा डी एक्स म्हणा, मी डी एक्स म्हटलं, अधिक डी पासून वाय पर्यंतचं अंतर डी वाय, हे पूर्ण. इथून इथपर्यंत डी एक्स, डी पासून इथपर्यंत डी वाय, हा पूर्ण काय झाला तुमचा एक्स वाय, म्हणून एक्स वाय बरोबर डी एक्स अधिक डी वाय. ओके, चला मग बरोबर तुमचं डी एक्स, डी पासून एक्स पर्यंतचं अंतर, हे अंतर आणि हे अंतर सारखं सांगितलं मी तुम्हाला, पट्टी बाजूला ठेवतो बघा. डी पासून एक्स पर्यंतचं अंतर आणि एक्स पासून झेड पर्यंतचं अंतर, हे अंतर आहे दोन्ही सारखे, कारण ते लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार. मग मी ह्या डीएक्स अंतराच्या ऐवजी एक्स झेड ह्या ठिकाणी टाकतो. डीएक्सच्या ऐवजी काय टाकतो, एक्स झेड अधिक डीवाय, डीवाय म्हणजे हे अंतर किती बाळांनो, ते 2.7 आणि हा तुमचा इकडे एक्स वाय आहे. म्हणून बघा हा एक्स वाय जसाच तसा आणि एक्स झेड इकडे आणलं तर वजा काय झाले, एक्स झेड बरोबर किती आले तुमचे 2.7. बघा हेच विधान, एक्स वाय वजा एक्स झेड बरोबर 2.7, जसंच्या तसं आपल्याला मिळालं. म्हणजे आपण जी आकृती काढली ती अगदी तंतोतंत बरोबर आहे दिलेल्या मापाप्रमाणे, हे आपलं सिद्ध होतं ह्या ठिकाणी. आणि म्हणून अशी आकृती काढून झाल्यानंतर तुम्ही हे विश्लेषण सुद्धा या ठिकाणी लिहून घ्यायचं बाळांनो. अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित आकृती काढून घ्या. ओके मित्रांनो, दुसरं उदाहरण बघा या ठिकाणी. त्रिकोण पी क्यू आर असा काढा की क्यू आर बरोबर 6.5 आणि कोण पी क्यू आर चं माप 60 दिलेलं होतं पुस्तकात. या ठिकाणी मी 40 केलं. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण 60 अंशाचा कोन घेतो, ही जी आकृती आहे ही जी रचना आहे ती फळ्याच्याही पलीकडे चालली जाते. ओके, आणि म्हणून आपण तो कोन ह्या ठिकाणी थोडासा बदलून घेतला, 60च्या ऐवजी 40 घेतला. त्या कोनाचा काही आकृतीवरती किंवा त्या रचनेवरती काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. म्हणून आपण असा थोडासा बदल करून घेतलेला आहे. तुम्ही 60 पण आकृती काढून बघा, तुमच्या वहीच्या पानावर जर बसत असेल तर ठीक आहे, नसेल बसली तर 40 अंश कोन घ्यायचा आणि मग ती रचना आपण या ठिकाणी करून बघायची. चला आपण दिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी काय करूया, क्यू आर घेऊया पाया. त्या पायाची लांबी आहे तुमची 6.5 सेंटीमीटर लांबीचा, 6.5 या ठिकाणी क्यू आहे आणि हा आर आहे. चला क्यू या पी क्यू आर म्हणजे क्यू या ठिकाणी आता आपण 60च्या ऐवजी 40 अंशाचा कोन मोजणार. तुम्ही 60 बी करून बघा आणि 40 नाही करून पहा. मी 60 घेतो, आपलं 40 घेतो या ठिकाणी. 40 अंशाचा कोन, 40-45 जरी घेतला तरी चालेल. 40 अंशाचा कोन घेतला अशा पद्धतीने आणि मी किरण काढतो मित्रांनो. असा किरण, याला किरण का म्हणतात, कारण त्याची सुरुवात इथून झाली आहे कोणाची, आहे की नाही, आणि म्हणून याला किरण म्हणूया. रेषाखंड म्हणण्यापेक्षा आपण किरण शब्द वापरला तर योग्य होईल, कारण या ठिकाणी या बाजूला मी बाण दाखवतो. पाहिजे असेल तर अजूनही वाढू शकता, त्याला काही अडचण नाही. चला अशा पद्धतीने हा किरण काढून घेतला. याला बाण दाखवतो. पुढं किती अंशाचा कोन मी या ठिकाणी 40 अंशाचा घेतलेला आहे. 60 बी तुम्ही करू शकता.
चला मित्रांनो, आता हा जो दोन बाजूंमधला फरक तुम्हाला 2.5 सांगितलेला आहे. पीक्यू म्हणजे ही पीक्यू बाजू कुठेतरी तुमची अशी येणार आहे. पीक्यू सर्वात मोठी असेल, तिच्यातून पी आर बाजू वजा केली तर तो फरक जो आहे तो साधारण इथे कुठेतरी येईल. आणि तो फरक मी इथे घेतला याच्यामध्ये 2.5. तो फरक आहे तुमचा असा, राईट. हा 2.5 चा फरक आहे. याला आपण 2.5 म्हणूया, राईट. आणि याला मागच्या सारखंच डी बिंदू नाव देऊया, नाही का. तुमचा पी बिंदू आपल्याला इथे मिळवायचा आहे, तो पुढे असेल तो. तो मिळवण्यासाठी आपल्याला जी कृती करायची ती बघूया आता या ठिकाणी. चला, हा डी आर जोडा. डी आर जोडायचा आपल्याला अशा पद्धतीने, राईट. डी आर जोडल्यानंतर काय करायचं मित्रांनो, हा डी आर जो आपण काढला याचा लंब दुभाजक काढायचा. मग लंब दुभाजक काढण्याची आता नेहमीची पद्धत तुम्हाला माहित झालेली आहे. ओके, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणे, चॉप मारणे. ओके, तीच कृती ह्या टोकावर यायचं. इथे हात ठेवतो मी. ओके, इकडे ना थोडीशी फुली खाली द्यायला पाहिजे होती. चालेल. ओके, ही फुली आणि ही फुली जोडायची आपल्याला, लक्षात घ्या. जोडण्यासाठी मी या पट्टीचा वापर करतो. दिसतंय तुम्हाला स्पष्ट? ही बघा, हे दोन्ही बाजूचे चॉप, क्रॉस चॉप आपण या ठिकाणी जोडतोय. आणि हे जोडून वाढवायचे तुम्हाला फूटपर्यंत, हे इथपर्यंत. ओके, अशा पद्धतीने वाढवलेत. आणि इथे ज्या ठिकाणी छेदलेत ना बाळांनो, या बिंदूला आपल्याला पी बिंदू म्हणायचं. काय म्हणायचं आपल्याला? पी बिंदू म्हणायचं. त्याच्यानंतर पी बिंदू आणि आर बिंदू जोडा. पी बिंदू आणि आर बिंदू या ठिकाणी जोडूया. चला, तर आता काय झालं पहा. हा तुम्ही लंबदुभाजक काढला म्हणजे या ठिकाणी काटकोन आहे. त्याचबरोबर तो लंबदुभाजक डी आर चे 2 भागात विभाजन करतो, हेही तुम्हाला माहिती आहे. या लंबदुभाजकावर पी बिंदू घेतला, पी बिंदूचं डी पर्यंतचं अंतर आणि पी बिंदूचं आर पर्यंतचं अंतर, हे अंतर सारखं असतं लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार. ओके, झाली रचना झाली आपली. मग आता हे उत्तर आपल्याला याच्यात दाखवायचं आहे. हे उत्तर, हे विश्लेषण सांगतो बघा मी आता. चला, पी पासून क्यू पर्यंतचं अंतर पीक्यू. पीक्यू बरोबर पहिले कोणतं असेल? क्यू डी अधिक डी पासून पी पर्यंत डीपी बरोबर. क्यूडी अंतर तुमचे किती? 2.5 अधिक डीपी, डी पासून पी पर्यंतचं अंतर. लक्षात घ्या, इथपासून इथपर्यंत ही डीपीचं अंतर आणि पी आर चं अंतर सारखंच असतं. म्हणजे डीपीच्या ऐवजी मी आता काय टाकणार या ठिकाणी? डीपीच्या ठिकाणी पी आर, राईट. हा तुमचा पी क्यू आहे जसाच तसा. पहा, पुन्हा लिहितो. मग हा पी क्यू, इकडचा पी आर इकडे आणला, वजा झाला, वजा पी आर बरोबर उरले किती तुमचे? 2.5. म्हणजेच आपल्याला जे दिलेलं होतं पी क्यू वजा पी आर बरोबर 2.5, हे आपण या ठिकाणी सिद्ध होतंय. म्हणजे आपण ह्या पद्धतीने काढलेली आकृती आपली बरोबर आली. व्यवस्थित रचना करा आणि त्याच्यानंतर हे विश्लेषण लिहा थोडक्यात. ओके मित्रांनो, शेवटचा प्रश्न. त्रिकोण एबीसी असा काढा की बीसी बरोबर 6 सेंटीमीटर आणि कोण एबीसी बरोबर 100 आणि एसी वजा एबी बरोबर 2.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला मापं दिलेली आहे. जशी मापं दिली त्या पद्धतीने आपण रचना करण्याचा प्रयत्न करूया. चला, सुरुवातीला पाया बीसी घ्या. पाया बीसी तुम्हाला सांगितलं 6 सेंटीमीटर लांबीचा पाया बीसी, म्हणून मी अशा पट्टीच्या साहाय्याने 6 सेंटीमीटर लांबीचा पाया बीसी ह्या ठिकाणी घेतोय मित्रांनो. याला बी म्हणू, हा तुमचा सी आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला? कोण एबीसीचं माप म्हणजे बी या ठिकाणी कोणाचं माप? 100 अंश घ्या. 100 अंशाचा कोन घेऊन जर आकृती काढायचा प्रयत्न केला तर ती फळ्यामध्ये बसणार नाही किंवा तुमच्या वहीमध्ये सुद्धा, मला वाटतं वहीच्या पानावर सुद्धा बसणार नाही. प्रयत्न करून बघा तुम्ही. तर मी ह्याऐवजी 100च्या ऐवजी 80 अंशाचा कोन घेतो. आकृतीत 100% फरक पडणार, परंतु मूळ संकल्पनेत काही बदल होणार नाही. म्हणून मी या ठिकाणी 100च्या ऐवजी 80 अंशाचा कोन घेतो मित्रांनो. आणि मग तो 80 अंशाचा कोन बघा अशा पद्धतीने घेणार. दिसतंय तुम्हाला? ओके, स्पष्ट. चला, या ठिकाणी 80 अंशाचा कोन घेतला.
पुढे अशा पद्धतीने कोण काढला. ओके, हा किरण काढला. त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला पहा, तुमचा बी आणि सी बिंदू इथे आहे, तर ए बिंदू कुठेतरी इथे असणार. पण याच्यावरून तुमच्या लक्षात येईल हे अंतर जास्त होणार आहे. एससी अंतरातनं एबी अंतर काढायचं म्हणजे आपल्याला हे जे 2.5 चा दोन्हीतला जो फरक आहे, एसी वजा एबीतला फरक या ठिकाणी दाखवता येणार नाही. कारण ह्यावेळेस एसी मोठी होणार आहे. आतापर्यंत एबी ही रेषा मोठी होती मागच्या उदाहरणांमध्ये. आता काय झालं, एसी मधून एबी वजा करायचा आहे. पहिले काय होतं, एबी वजा एसी असायचं, म्हणून आपण तो फरक या ठिकाणी घेत होतो. मग आता काय झाला, इकडची एसी बाजू आहे त्याच्यातनं एबी वजा करायची, म्हणून जो फरक आहे तो इथे न दाखवता खाली घ्यावा लागणार आहे आपल्याला. म्हणून हा जो किरण काढला ना, याचा विरुद्ध किरण मी ह्या बाजूने घेतो. असं बघा खाली त्याला बाण दाखवतो, या ठिकाणी विरुद्ध किरण काढला. आता हा विरुद्ध जो किरण घेतला ना, याच्यामध्ये हा जो फरक आहे तुमचा 2.5 चा, हा फरक इथे दाखवायचा मित्रांनो या ठिकाणी. तर 2.5 चा फरक. ओके, असा तुम्ही मात्र मार्क घेऊन व्यवस्थित करा. आणि त्याच्यानंतर ह्या बिंदूला आपण डी नाव देतो नेहमी सारखंच, डी. आणि हे जोडूया आता, डीसी. डीसी आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने जोडला. ओके, डीसी काढला. आता काय करायचं आपल्याला, डीसीचा लंब दुभाजक काढायचा. मग डीसीचा लंब दुभाजक काढण्यासाठी आपल्याला जी नेहमीची कृती असते ती कृती आपण या ठिकाणी करूया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, इथे चॉप मारला, इथे पण चॉप मारला. राईट. चला या बाजूने या, आता सी बाजूवरती इथं सी बिंदूवर या. ओके, आता ही फुली आणि ही फुली आपल्याला या ठिकाणी जोडायची आहे. अशा पद्धतीने आपण काय काढलं, आपण कोन दुभाजक, आपलं लंब दुभाजक काढला. लंब दुभाजकानं काय केलं, हा भाग आणि हा भाग या रेषाखंडाचं समान भागात विभाजन झालं. आणि त्याच्यानंतर हा लंब दुभाजक ह्या किरणाला या ठिकाणी छेदला. हा जो बिंदू मिळाला त्या बिंदूला आपण आता ए बिंदू म्हणूया. ओके, मग ए बिंदू आणि सी बिंदू जोडूया या ठिकाणी. ए बिंदू आणि सी बिंदू आपल्याला जोडायचे, लक्षात घ्या अशा पद्धतीने. राईट. मग पहा आता, जसं हे दोन डीसी आणि सॉरी याला पाहिजे असेल तर एम नाव देऊ शकतो आपण. डीएमचं अंतर आणि सीएमचं अंतर सारखं झालं. आणि हा जो काढला हा काय आहे, लंब दुभाजक. या लंब दुभाजकावर ए हा बिंदू घेतला, म्हणजेच ए बिंदू पासून तर डी बिंदू पर्यंत एडीचं जे अंतर आहे तेच अंतर तुमचं कशाचं असेल, एसीचं. मग या ठिकाणी असं लिहू शकतात, एडी बरोबर एसी. कोणत्या प्रमेयाच्या आधारे, लंब दुभाजकाच्या प्रमेयाच्या आधारे. लंब दुभाजकावर कुठलाही बिंदू असू द्या, तो बिंदू त्या रेषाखंडाच्या दोन्ही टोकापासून समान अंतरावरती असतो, म्हणजे त्याच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरती असतो. म्हणजेच ए डी चं अंतर आणि ए सी चं अंतर सारखं आहे. चला तर आपण पहिल्यांदा आपण काय घेऊया, एडी. एडी बरोबर सांगा मला आता, एडी बरोबर एबी अधिक डीबी. एबी अधिक डीबी. राईट. आता डीबीचं अंतर किती घेतलं होतं आपण, ते फरक 2.5. हा अंतर किती होतं तुमचं, 2.5. म्हणून आता मी एडी पहा पुन्हा. आता एडी म्हणजे काय हो, इथं लिहिलंय एडीच्या जागेवर एसी टाकू शकतो, एसी. नंतर एबी तुमचा जसाच्या तसा अधिक डीबी. डीबीचं अंतर 2.5 आहे, ते 2.5 या ठिकाणी ठेवू शकतात. राईट. त्याच्यानंतर पहा मग आता काय होईल, हा एसी जसाच तसा
हा एबी इकडे आला तर वजा एबी झाला, उरले किती तुमचे 2.5, किती 2.5, आणि आपल्याला तेच दिलेलं होतं. हा बघा एसी वजा एबी, एसी वजा एबीचा हा जो फरक आहे तुमचा 2.5. रचना अतिशय सोपी आहे. दिलेल्या मापाचा रेषाखंड बीसी म्हणजे पाया काढला, त्या ठिकाणी तुम्हाला 100 अंशाचा कोन दिलेला आहे. तुम्ही 100 घेऊन करून बघा, मी 80 घेऊन केलेला आहे. मला आकृती पुढे चालली होती म्हणून मी ती रचनेत बदल केला. ओके, तुम्ही मात्र 100 घेऊन पण करू शकता जर शक्य असेल तर. नंतर पुढे काय केलं, आता हा किरण काढून घेतला 80 अंशाचा कोन घेऊन, आणि त्याचा विरुद्ध किरण सुद्धा ह्या बाजूला घेतला. ओके, विरुद्ध किरण घेतल्यानंतर ह्या दोन बाजूंमधला फरक जो 2.5 आहे तो फरक मात्र इथे न दाखवता इकडे विरुद्ध दिशेला घेतला. याचं कारण आहे एसी मधून एबी वजा केलेली आहे. पूर्वी काय असायचं, एबी मधून एसी वजा असायचं म्हणून आपण तो फरक या ठिकाणी घेत होतो कोणाच्या वरती. आता याच्या विरुद्ध दिशेला आपण घेतलाय खाली, आणि तो फरक घेतल्यानंतर हा डी बिंदू मिळवला. डी आणि सी बिंदू जोडल्यानंतर डीसी मिळाला तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर डीसी नावाचा रेषाखंड आपण या ठिकाणी दुभागला मित्रांनो, त्याला लंब दुभाजक काढला. लंब दुभाजक ह्या किरणाला ह्या ठिकाणी छेदतो, ज्या ठिकाणी छेदतो त्या छेदन बिंदूला आपण ए नाव दिलं, आणि मग तो ए सी जोडला. ओके, त्याच्यात काय झालं, आता हा जो बिंदू मिळाला हा बिंदू तुमचा लंब दुभाजकावरचा बिंदू असल्यामुळे हे अंतर आणि हे अंतर सारखं झालं. हे एसी अंतर आणि एडी अंतर सारखं झालं बरं का, एबी नाही, ए पासून डी पर्यंत, कारण याच्यावर काढलेला डीसी वर काढलेला लंब दुभाजक आहे म्हणून एडीचं अंतर आणि एसीचं अंतर समान आहे म्हणून एडी बरोबर एसी मी ह्या ठिकाणी लिहिलं. ओके, त्याच्यानंतर पहा मग एडी बरोबर, एडी म्हणजे काय, एबी मध्ये डीबी मिळवला. एडी म्हणजेच काय, एबी अधिक डीबी. पुन्हा एडी, एडी ही तुमची एसी आहे म्हणून एसी टाकली. तुमचं एबी जसाच तसा, आणि डीबी, डीबी म्हणजे हा फरक तुम्ही आता हा काढलेलाच आहे, 2.5 ना अंतर घेतलेलंच आहे, ते 2.5 घेतलं. एसी जसाच तसा, एबी इकडे आला वजा झाला एबी, आणि बरोबर ही कितीला तुमच्या 2.5, आणि हेच आपल्याला दिलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ आपण काढलेली आकृती योग्य प्रमाणात आणि अतिशय योग्य आहे. ओके, अशा पद्धतीची रचना करा मित्रांनो, आणि हे थोडक्यात विश्लेषण तुम्हाला समजण्यासाठी लिहून घ्या. हे प्रकरण या ठिकाणी, या प्रकरणापेक्षा हा सराव संच या ठिकाणी संपलेला आहे. एक सराव संच उरला, तो सराव संच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.